सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 1,66,000 हेक्टरवरील खरीप पिकांचं नुकसान झालंय। पावसाने उघडीप दिल्यानं पंचनामे सुरू करण्यात आले असून आठवडाभरामध्ये नुकसानीचा अंतिम अहवाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावात पूरस्थितीमुळे मोठं नुकसान झाल्यानं आमदार अभिजित पाटलांनी पाहणी करत सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले। नांदेड जिल्ह्यात पूर आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय। जिल्ह्यातील तब्बल 7 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून शासनाने हेक्टरी केवळ 8,500ची मदत जाहीर केली आहे। मात्र पेरणीचा हेक्टरी खर्च किमान 20,000 येत असल्यानं मिळणारी मदत तुटपुंजी असल्यानं बळीराजा हवालदिल झालाय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी झेंडू पिकाचं उत्पादन घेतलंय। मात्र सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे झेंडू फुलांचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल। राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह शेतीचं अतोनात नुकसान झालंय। मात्र अद्यापही सरकारकडून मदत जाहीर झालेली नाही आणि पंचनामेही झालेले नाहीत। त्यामुळे सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी अजित नवलेंनी केली आहे। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला। सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झालंय। शिरबळ पादोला या गावाजवळील रस्ता देखील वाहून गेलाय। गंगापूर तालुक्यातील सिल्लेगाव परिसरामध्ये पावसाने हाहाकार माजवला। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। जवळपास 200 एकर शेतामध्ये पाणी साचल्याने शेतकरी हवालदिल झालाय। तर टोमॅटोच्या शेतात सर्वत्र चिखल झाल्याने टोमॅटो पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। धाराशिव जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलंय। त्यामुळे गाजराचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भांडगाव या गावातील गाजर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। गाजर पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय। अमेरिकन बँकांनी व्याजदर कपात केल्यानंतर जागतिक बाजारपेठेत सोन्याकडे गुंतवणूक करणाऱ्यांचा कल वाढलाय। त्यामुळे सोन्याच्या दरातही विक्रमी वाढ होतीये। सोन्याचा प्रति तोळे भाव 1,14,300 रुपयांवर पोहोचलाय। अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील 60हून अधिक डॉक्टर मागील 25 दिवसांपासून संपावर आहेत। त्यामुळे तब्बल 200हून अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्यात। सरकारकडे 9 कोटींचं मानधन थकल्यानं डॉक्टर संपावर गेलेत। सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गावर तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे। या मार्गामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य असल्यानं वाहन चालक त्रस्त झालेत। यावेळी याचा निषेध करण्यासाठी प्रशासनाला जाग येण्यासाठी बॅनरबाजी करण्यात आली। परभणी जिल्ह्यातील कौसडी येथील ग्रामपंचायत सरपंच पदावरून उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेल्या खटल्याचा निर्णय आलाय। न्यायालयाने शेख मोबिन अब्दुल करीम यांची निवड योग्य असल्याचा निकाल दिलाय। समर्थकांनी गावात मोठा जल्लोष करत मिरवणूक काढली। बदलापूर शहरातील वडवली राहटोली बारवी हे धरण याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। बदलापूर अंबरनाथ पालिका आणि MIDC प्रशासन या तिन्ही प्रशासनाच्या हद्दीच्या वादामुळे या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। त्यामुळे खड्डे कोण भरणार या वादामध्ये रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही। परिणामी पावसाळ्याचे 4 महिने अशा खड्डेमय रस्त्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कांद्याच्या दरातील घसरणीचा मुद्दा चांगलाच तापलाय। येवल्यापाठोपाठ आता मालेगावातही कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत। डोक्याला काळ्या फिती बांधत रस्त्यावर कांदा फेकत मालेगाव सुरत महामार्ग रोखत आंदोलन करण्यात आलं। कांद्याच्या भावात घसरण सुरूच आहे। कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा आता उद्रेक झालाय। नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। कांद्याच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक झालेत। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कांद्याचा ट्रक रोखला। नाफेडने खरेदी केलेला कांदा स्थानिक बाजारपेठेत विक्री करू नये अशी मागणी करण्यात आली।
यापुढे पुन्हा नाफेडच्या कांद्याची वाहतूक केली तर ट्रक जाळून टाकण्याचा इशारा देण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। मात्र नुकसानीची दखल न घेतल्यानं शेतकऱ्यांना अनोखा निषेध केलाय। पिकावर रोटावेटर फिरवण्यासाठी चक्क कार्यक्रमाचं निमंत्रण पत्रक छापत कृषी विभागावर संताप व्यक्त केला। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्यात। यात छत्रपती संभाजीनगरमधील 3 सहाय्यक आयुक्त यांची बदली करण्यात आली। अवघ्या 2 दिवसांवर आलेल्या नवरात्र उत्सवासाठी देवीच्या मूर्ती तयार करण्याची लगबग देहूतील कुंभारवाड्यात पाहायला मिळते। शहरातील विविध भागात नवरात्र उत्सवाची तयारी जोरदार सुरू झाली आहे। नंदुरबारमधील तळोदा तालुक्यातील आमलाड येथे आदिवासी समाजानं रास्ता रोको आंदोलन केलंय। हैदराबाद गॅझेट लागू होणार असल्यानं बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासी आरक्षणामध्ये समाविष्ट करू नये अशी मागणी केली आहे। चिपळूण तालुक्यातील शिक्षण विभाग सध्या राम भरोसे आहे। पंचायत समिती चिपळूणमध्ये शिक्षण अधिकाऱ्याचं पद मागील कित्येक वर्षांपासून रिक्त आहे। जे कोणी प्रभारी म्हणून येतात त्यांची लगेच बदली होते आणि त्यामुळे संपूर्ण शिक्षण विभागाचा कारभार कोलमडल्यासारखा झालाय। शिर्डीत साईबाबांचं 15 ऑक्टोबर 1918 साली महानिर्वाण झालं होतं। त्यामुळे 15 ऑक्टोबर या दिवसाची नोंद राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये व्हावी यासाठी दिल्लीतील सिद्धपीठ संस्थेच्या वतीनं शिर्डीत महामंथन पार पडलंय। सांगलीत कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पणन मंडळाकडून फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। सांगलीतील स्थानिक फळांना मार्केट उपलब्ध व्हावं यासाठी जिल्ह्यातील या फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। पुण्यातील MIT महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये एका 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आलाय। मागील 2 दिवसांपासून ही व्यक्ती घरून बेपत्ता होती। अचानक त्यांचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे। पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव बायपासवर CNG गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनातून गॅसची गळती सुरू झाली। अचानक गॅस गळती सुरू झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। काही वेळामध्येच या गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी गॅस गळतीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। पुण्यात एकीकडे गुंडांचं गँगवॉर सुरू असताना येरवाडा पोलिसांनी रेकॉर्डवरील 2 गुंडांची धिंड काढली आहे। त्यामुळे या गुंडांना चांगलीच अद्दल घडली। कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील परिते येथील स्वागत हॉटेलपासून ते भोगावतीच्या दिशेने वेगवेगळ्या 8 दुकानांमध्ये चोरट्याने चोरी केली। या चोरीमध्ये रोख रक्कम आणि इलेक्ट्रिक साहित्य चोरट्याने लंपास केलंय। काही ठिकाणी चोरटे CCTV मध्ये देखील कैद झालेत। आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीतील आरोपींची तब्बल 27 खाती गोठवली। आंदेकर कुटुंबातील सदस्यांची सगळी खाती लॉकर सील करत 55 लाखांची रक्कम देखील गोठवली आहे। श्रीरामपूर तालुक्यातील भगतसिंग चौकात काही अज्ञातांनी घराबाहेर लावलेल्या जवळपास 8 वाहनांची तोडफोड केली आहे। 2 गटातील वादानंतर वाहनांची तोडफोड करण्यात आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। नवी मुंबईतील अपहरण प्रकरणातील खेडकरच्या ड्रायव्हरला नवी मुंबई पोलिसांनी धुळ्यातून अटक केली आहे। नवी मुंबई पोलिसांच्या 4 पथकांनी खेडकरचा वाहन चालक प्रफुल्ल साळुंखे याला धुळ्यातून अटक केली आहे। दुर्मिळ असलेल्या रक्तचंदनाचा साठा पालघर जिल्ह्यातील साखरे येथे आढळून आल्यानं खळबळ उडाली। तब्बल 200हून अधिक म्हणजेच 12 कोटींचं रक्तचंदन वन विभागाकडून जप्त करण्यात आलंय। दरम्यान वन विभागानं या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केलाय। बीडच्या केज तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। केजमधील गटशिक्षण अधिकाऱ्यानं एका 16 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलाय। या प्रकरणी त्याच्या विरोधामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। पालघर बायपास रस्त्यावर हिट अँड रनची घटना घडली। या अपघातामध्ये बाईक स्वाराचा जागीच मृत्यू झाला।
सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पालघर पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध घेतला जातोय। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर पडलेल्या धाडसी दरोड्यातील मंगळवेढा नवं कनेक्शन समोर आलंय। या दरोड्यामध्ये वापरण्यात आलेली मारुती कार मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथून चोरीला गेल्याचं आता समोर आलंय। त्यामुळे आता या दरोड्यामध्ये असणाऱ्यांमध्ये मंगळवेढा तालुक्यातील कोणी आहे का, हा नवीन अँगल पोलिसांना मिळालाय। कर्जतच्या खालापूर तालुक्यातील ढेकू गावात गॅम्प्रो कंपनीमध्ये आग लागली। अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांनी विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे। यावेळी कंटेनरसह 84,12,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपीलाही ताब्यात घेतले। कोल्हापूरच्या उजळाई वाडीमध्ये गुंडांनी हैदोस घातलाय। बेकरी व्यावसायिकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला। हातात कोयता आणि एडका घेत धमकावल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून आणलेलं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय। जवळपास 2,61,00,000चं मॅथाकॅनॉल नावाचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीलाही अटक केली आहे। येवल्यातून जाणाऱ्या नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे। एका कंटेनरनं आणि छोट्या टेम्पोची समोरासमोर धडक झाली। या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर 5 जण गंभीर जखमी झालेत। वाशिमच्या कळंबा महाली जवळ पंढरपूर अमरावती एसटीचा अपघात झालाय। या बसमधील 10 प्रवासी अपघातामध्ये जखमी झालेत। त्यातील 4 प्रकृती गंभीर आहे। बसचं स्टिअरिंग लॉक झाल्यानं महामार्गावरील उभ्या असलेल्या ट्रकला बसनं धडक दिली। येवला वन विभागाच्या पथकानं मनमाड रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून हरिणासह अन्य वन्य प्राण्यांच्या कातडीची तस्करी करणाऱ्या 4 टोळीला अटक केली। त्यांच्याकडून प्राण्यांच्या कातडीसह अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत। नाशिक मुंबई महामार्गावरील स्टेट बँक परिसरामध्ये 2 तरुणींचा धिंगाणा पाहायला मिळाला। व्हिडिओमध्ये 2 तरुणी एका इसमाला मारहाण करत आहेत। यानंतर 2 तरुण येऊन या मुलींना समजावून घेऊन जातानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। विजयदुर्ग गिर्य येथे खोल समुद्रामध्ये नौका बुडून दुर्घटना झाली। हवामान विभागाच्या वादळी वाऱ्याच्या सूचना मिळाल्यानंतर नौका देवगड बंदरामध्ये परत येत असताना अचानक सुरू आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मासेमारीसाठी गेलेल्या नौका बुडून अपघात झाला। 7 खलाशांना वाचवण्यामध्ये यश आलंय। खासदार संजय राऊत यांना घरात घुसून मारण्याची धमकी शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे। त्यामुळे आता संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय। खासदार संजय राऊतांना धमकी देणाऱ्या शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्यात। महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार राजेश मोरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। दादा ताई पुन्हा एकत्र व्हा असे पोस्टर नागपुरात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी लावलेत। दादा ताई एक व्हा असा पोस्टरमध्ये उल्लेख करण्यात आलाय। झाले गेले गंगेला मिळू द्या, नतमस्तक होऊन विनंती करतो असं देखील पोस्टरमध्ये लिहिण्यात आलंय। भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी उद्या जनता दरबाराचं आयोजन केलंय। यावेळी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित मार्गदर्शन आणि समस्यांचं निराकरण करण्यात येणार आहे। बंजारा समाजाला एसटी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचे नेते गोरखनाथ राठोड यांनी मागील 6 दिवसांपासून उपोषण केलं होतं। अखेर भाजप आमदार संजय केनेकर यांनी मध्यस्थी करत काही मागण्या मान्य केल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलं। रत्नागिरीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे। रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपच्या माजी नगरसेवकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्यांनी स्वच्छता साहित्याचं वाटप केलं। मंत्री अतुल सावेंच्या कारवर दगडफेक करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरच्या पुंडलिक नगरच्या कार्यालयासमोर उभ्या असलेल्या कारवर ही दगडफेक करण्यात आली आहे।
दुपारी 12 वाजेच्या सुमारास एका तरुणानं ही दगडफेक केली। पोलिसांनी दगडफेक करणाऱ्याला ताब्यात घेतलंय। दरम्यान अतुल सावे हे कारमध्ये नसल्यानं मोठा अनर्थ टळला। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। या सगळ्या घडामोडींसह एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत। सगळं सेट आहे पण फील मिसिंग आहे। आता येईल फेस्टिव्ह वाली फिलिंग। फेस्टिव्ह वाल्या फिलिंगचा आनंद घ्या यामाहा सोबत। खरेदी करा आणि बचत करा 18,532 रुपयांपर्यंत। 23 सप्टेंबर पासून होणार आनंद नवे। 23 सप्टेंबर पासून प्रत्येक घर सजवण्याचा आहे सण हा नव्या आनंदाचा। Amazon Great Indian Festival घेऊन मोठ्या ब्रँड्सवर मोठे डील्स आणि बँक डिस्काउंट 23 सप्टेंबर पासून। उन अनोखे लोगों के लिए जो सफेदी पसंद करते हैं, रामराज की प्रस्तुति सूती और लिनेन के कपड़े मेड फॉर यूनिक मेन। रामराज प्रेस्टीज व्हाइट फैब्रिक। आपलं सोनं कामाला लावा। आजच कॉल करा 1-800-313-1212 वर। बारिश घर के बाहर ही अच्छी लगती है, इसीलिए घर बनवाते वक्त लगवाएं अंबुजा कवच, मजबूती जो पानी को भी रोके। वाओ, न्यू टीवीएस जुपिटर। समजदारांसाठी इशाराच पुरेसा आहे की टीव्हीएस ज्युपिटरची पूर्ण रेंज देते जास्तीचा फायदा। Amazon Great Indian Festival iPhone 15 पर पाइए लोवेस्ट प्राइस ऑफ द ईयर और इंस्टेंट बैंक डिस्काउंट। Amazon Great Indian Festival 23 सितंबर से। हर महीने होगी बड़ी बचत। आवश्यक वस्तुएं हुई और सस्ती व किफायती। दूध, पनीर, स्कूल स्टेशनरी, 36 जीवन रक्षक दवाइयाँ, व्यक्तिगत जीवन व स्वास्थ्य बीमा और अन्य जरूरी चीजों पर 0% GST। हर परिवार के लिए और ज्यादा बचत। विकी, कारा, मूव। नेक्स्ट बिल्डिंग, बेसमेंट। Let Kara guide you. Which way, Kara? Take a U-turn and go left. No! The car was on target! Citroen Basalt. Thrill थी, style थी। हे आहे न्यूज 18 नेटवर्क। आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात सुपरफास्ट 100। मुंबई उच्च न्यायालयाला एका आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा बॉम्बच्या धमकीचा मेल आलाय। सखोल तपासानंतर ही अफवा असल्याचं निदर्शनास आल्यानं अधिकाऱ्यांनी सांगितलं। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधामध्ये गुन्हा दाखल केला। चोखंदळपणे निवडलेली रिटेल दुकानं, प्रशस्त पार्किंगसह रिअल इस्टेट प्रकल्पातून नवीन मुंबई विमानतळाला मोठा महसूल मिळणार आहे। नॉन एरो सुविधांमुळे भारताची विमानतळं स्वयंपूर्ण व्यापारी परिसंस्था बनत असल्याचं नवी मुंबई विमानतळ कंपनीने म्हटलं। नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरील नवीन मुंबईच्या दिशेने रस्त्याची लोकार्पणानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच दुरावस्था झाली आहे। रस्त्यावर खड्डे पडले आहेत, तर अतिरिक्त महानगर आयुक्त आणि प्रकल्प प्रमुख विक्रम कुमार यांनी शुक्रवारी या रस्त्याची पाहणी केली। यावेळी खड्डे पडलेल्या रस्त्याची 5 दिवसांमध्ये दुरुस्ती करण्याचे आदेश देखील कंत्राटदाराला देण्यात आले। तर पावसाळ्यानंतर व्यापक दुरुस्तीचं काम हाती घेतल्याचे आदेश कंत्राटदारास यावेळी देण्यात आले। नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये वाहतूक सुरळीत राहावी यासाठी मुंबईमध्ये 10 चाकी ट्रक आणि त्यापेक्षा जास्त अवजड वाहनांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे। आजपासून 2 ऑक्टोबर या काळामध्ये सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत ही बंदी लागू असेल। अत्यावश्यक सेवेतील वाहने याला अपवाद असतील।
शस्त्रक्रियागार सहाय्यक पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत मुंबई महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली होती. ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास म्युनिसिपल मजदूर युनियनकडून तीव्र विरोध करण्यात आलाय. या विरोधानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने ही जाहिरात संकेतस्थळावरून मागे घेत ही पदे पदोन्नतीने आणि अंतर्गत निवडीने भरण्याचा निर्णय घेतला.